राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आणि सांगली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. ही केवळ निवडणूक नव्हती, हा सत्तेचा, परंपरेचा आणि विचारसरणीचा संघर्ष होता. काँग्रेस पक्षात अनेक इच्छुकांची रांग लागलेली होती. प्रत्येकाच्या मनात आमदार होण्याचं स्वप्न होतं. पण अखेर दादांच्या वारशाचा मान राखत त्यांच्या पुतण्याला विष्णू अण्णा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. दुसऱ्या बाजूला सत्तेविरोधातील असंतोष एकवटत होता. सर्व पक्ष एकत्र येऊन पुरोगामी लोकशाही दलाच्या माध्यमातून पैलवान संभाजी पवार यांना मैदानात उतरवण्यात आलं. 1952 पासून सांगली मतदारसंघात एक परंपरा जपली गेली होती. दादांच्या विचारांचा, त्यांच्या राजकीय संस्काराचा माणूसच आमदार म्हणून निवडून येत होता. पण यावेळी वातावरण वेगळं होतं. जनतेच्या मनात असंतोषाची ठिणगी पेटली होती, जी आता ज्वाळेत रूपांतरित होत होती. सांगली शहर, मिरज पश्चिमेतील 8 गावं हा मतदारसंघ त्या काळात राजकीय तापमानानं अक्षरशः धगधगत होता. आचारसंहितेचं बंधन नसल्यानं प्रचाराला मर्यादा नव्हती. सभांचा धडाका, गल्लीबोळातील चर्चा, चौकातील राजकीय वाद, सगळं वातावरण भारलेलं होतं. याच वेळी पुलोदचे नेते शरद पवार स्वतः मैदानात उतरले. समडोळीपासून सांगलीपर्यंत, सावळेवाडीपासून डिग्रजपर्यंत त्यांनी प्रचाराचा झंझावात उभा केला. त्यांच्या भाषणात तीक्ष्ण राजकारण होतं, पण त्याचबरोबर जनतेच्या वेदनांचा आवाजही होता. बदल हवाय ही भावना प्रत्येक सभेत उसळत होती. लोकांचा प्रतिसाद अफाट होता. सत्ताधाऱ्यांविरोधात एक प्रचंड लाट निर्माण झाली होती. काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी उसळली होती. अनेक नेते उघडपणे नाही, पण मनानं संभाजी पवार यांच्या बाजूने उभे होते. आणि मग ती ऐतिहासिक रात्र, सांगलीतील शेवटची सभा रात्री 2 वाजता संपली. वातावरण अजूनही तापलेलं होतं. सभा आटपून निघताना शरद पवार यांनी विरोधी उमेदवार विष्णू अण्णा पाटील यांची भेट घेतली. राजकारणात संघर्ष असतो, पण माणुसकी तितकीच महत्वाची असते, याचं जिवंत उदाहरण त्या क्षणी दिसलं. त्या अण्णांना म्हणाले, अण्णा, तब्येतीची काळजी घ्या, फार दगदग करू नका. हे केवळ एक वाक्य नव्हतं, तो होता राजकारणातील सभ्यतेचा, संस्काराचा आणि परस्पर आदराचा एक अनमोल क्षण. मतदानाचा दिवस उजाडला आणि निकाल लागला. इतिहासानं कलाटणी घेतली. दादांच्या हयातीत प्रथमच त्यांच्या विचारसरणीच्या विरोधातील उमेदवारांनी विजय मिळवला. संभाजी पवार यांनी विष्णू अण्णा पाटील यांना पराभूत करत सांगलीच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला. ही निवडणूक केवळ विजयी पराभवाची नव्हती, ही होती जनतेच्या भावनांची क्रांती, परंपरेला दिलेला धक्का आणि बदलाची घोषणा. आणि आजही त्या निवडणुकीची आठवण आली की राजकारणातली ती उर्मी, तो संघर्ष आणि ती माणुसकी सगळं डोळ्यासमोर जिवंत होते. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.